नमस्कार. तुमच्या बाळाला अचानक ताप आला आणि तुम्हाला काय करायचे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर बाळाचे फक्त अंग गरम लागत असेल किंवा फक्त डोके गरम लागत असेल तर बाळाला ताप आला असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम थर्मामीटरने बाळाचे टेम्परेचर चेक करावे. जर तुमचे बाळ 4 वर्षापेक्षा लहान असेल तर त्याचे टेम्परेचर रेक्टली म्हणजे संडासच्या ठिकाणी चेक करावे. जर बाळ 4 वर्षापेक्षा मोठे असेल तर त्याचे टेम्परेचर ओरली म्हणजे तोंडात जिभेच्या खाली चेक करावे. जर बाळाचे टेम्परेचर 98.6 डिग्री फॅरनहाईट किंवा 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर बाळाला ताप आला असं आपण म्हणू शकतो. यामध्ये तुमच्या पेडियाट्रिशियन डॉक्टरांनी यापूर्वी बाळाला पॅरासिटामॉल कंटेंट असणारे औषध जर दिले असेल तर त्यांनी सांगितलेल्या डोसनुसार त्याला पॅरासिटामॉलचे औषध प्रथम घालावे. जर बाळाला 102 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असेल तर त्याला तापामुळे जे झटके येतात ते येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना विचारून सपोल सपोजिटरी किंवा पॅरासिटामॉल कंटेंट असणारे सपोजिटरी देखील बाजारामध्ये मिळतात. ते संडासच्या ठिकाणी लगेचच घालावे. यामुळे बाळाचा ताप लगेचच उतरतो. नंबर 3, तुम्ही बाळाला ओव्हर क्लोथिंग कधीही करू नये. म्हणजे ताप आला म्हणून खूप जास्त कपडे घालणे शक्यतो टाळावे. यामुळे हीट ट्रान्सफर मेकॅनिझम कमी होते. बाळाचा ताप लवकर उतरत नाही. काही जण घरातील फॅन व एसी लगेचच बंद करून टाकतात. त्यामुळे रूम देखील गरम होते व बाळाचे ताप लवकर उतरत नाहीत. पण जर बाळाला थंडी वाजत असेल तर मात्र एसी आणि फॅन लवकरात लवकर बंद करावा व त्याला पांघरून घालावे. तुम्ही बाळाचे अंग देखील पुसू शकता. पण अंग पुसण्यासाठी अत्यंत थंड पाण्याचा वापर कधीही करू नये. कोमट पाणी किंवा नॉर्मल पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे बाळाचा ताप नक्कीच उतरू शकतो. पण जर नाही उतरला तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे. धन्यवाद.